मी मुख्यमंत्र्यांना भेटून पत्र दिलं व चर्चा केली, भुजबळांची माहिती। नाशिक जिल्ह्यातील शिवभोजन चालकांनी घेतली भुजबळांची भेट। नाशिक शहरातील शिवभोजन चालकांनी आज माजी अन्न व पुरवठा नागरिक मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली। या भेटीदरम्यान त्यांना शिवभोजन कायमस्वरूपी सुरू राहावं याकरता आपण पुढाकार घ्यावा अशी विनंती केली। शिवभोजन सुरूच राहावं याकरता माजी मंत्री छगन भुजबळ यांनी सर्वप्रथम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं। त्यावेळी शिवभोजन बंद पडणार अशी चर्चा महाराष्ट्रभर सुरू झाली। या हेतूनं आज सर्व शिवभोजन चालक हे आमचा व्यवसाय बंद, आमच्याकडे असलेल्या कामगार, रोज व येणाऱ्या गोरगरीब जनतेचे देखील हाल होतील असं त्यांना पत्र देऊन आपण अर्थमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन त्यांना विनंती करावी अशी मागणी करण्यात आली। यावेळी भुजबळांनी मी केवळ पत्र दिलं नाही तर मुख्यमंत्री यांची भेट देखील घेतली असं सांगितलं। माहिती असेल कदाचित, खरी असेल, मला त्याच्यावर चर्चा करायची नाही, परंतु शिवभोजन जे आहे या बाबतीमध्ये मात्र आज 2000 केंद्र या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि रोज 2 लाख लोक जेवतात आणि त्यांचा वर्षाचा खर्च जो आहे, वर्षाचा खर्च 2 लाख लोक रोज जेवतात, त्यांचा वर्षाचा खर्च 269 कोटी रुपये फक्त आहे। आता ते बंद करण्याचं कोणीतरी वर्तमानपत्रातून ते आलं होतं, त्याच्यामुळे सगळे जे आहेत शिवभोजनवाले मुंबईमध्ये जमा झाले। त्याच्यामध्ये महिला होत्या, कोण रडत होतं, कोण काय होतं, कोणी त्याला आम्ही हे गाण ठेवून ती जागा घेतली आणि तिथे आता सुरू केलंय। आणि तिथे मग तुम्ही सांगितलं CCTV लावा, ते लावले, फोटो काढा, ते आम्ही करतो, फर्निचर मांडलं, सगळं आम्ही ते विकत घेतलं, सगळं उभं केलं। आता हे जर बंद केलं तर 2 लाख लुटते आणि आता 2000 केंद्रावर प्रत्येकी समजा 7-8 लोक काम करत असतील आणि त्यांच्या घरी त्यांचे प्रत्येकी 7-8 लोक असतील प्रत्येकावर अवलंबून, तर एवढे सगळ्या लोक जे आहेत अडचणीत येणार। भेटून दिलं मी पत्र, भेटून दिलं पत्र। युरोपिक कॉरिडॉर मध्ये नाशिक विमानतळाचा समावेश व्हावा अशा स्वरूपाची आपण मागणी। हो, मी पत्र बरोबर आहे। आता हळूहळू जे आहे। यावेळी संघटनेच्या वतीनं छगन भुजबळांनी सर्वात आधी शिवभोजन चालकांच्या वतीनं आवाज उठवल्यामुळे त्यांचा सत्कार केला। आपणच आमचा पुढाकार घ्यावा अशी विनंती केली। यावेळी नाशिकचे सर्व शिवभोजन चालक, महिला व पुरुष उपस्थित होते। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी वैभव घुगे, नाशिक।